राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये उन्हाचा पारा 40°C पर्यंत. तापमानामुळे एप्रिलमधील 11 दिवसात उष्माघाताचे 34 रुग्ण. मार्चच्या तुलनेमध्ये एप्रिलमध्ये उष्माघाताच्या रुग्णसंख्येत वाढ. संगमनेर तालुक्यातल्या 13 गावांमध्ये भीषण पाणी टंचाई, तर 13 गावांना टँकरनं पाणी पुरवठा. उन्हाची तीव्रता आणखी वाढल्यास टँकरची संख्या सुद्धा वाढवावी लागेल. गोंदियामध्ये पाणी टंचाईच्या समस्येत वाढ होणार, तर सिंचन प्रकल्पात केवळ 35%च पाणीसाठा, तर मध्यम प्रकल्पामध्ये केवळ 44% पाणीसाठा शिल्लक. वाशिम जिल्ह्यामध्ये वाढत्या तापमानामुळे भूजल पातळी खालावली, तर अनेक गावांमध्ये विहिरीच्या पाण्यात झपाट्यानं घट. जनावरं आणि शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न गंभीर. जालन्यात तापमानाचा पारा 42°वर. उन्हाच्या तीव्रतेचा सफरचंदाच्या बागेला फटका. खर्चही निघत नसल्यामुळे शेतकरी चिंतेत. नागपूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणात पाणीसाठा उपलब्ध. उन्हाळ्यापर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा उपलब्ध. पेंच धरणामध्ये 76.51% पाणीसाठा असल्याची माहिती, तर इतर धरणात सुद्धा पाणीसाठा उपलब्ध. नंदुरबार जिल्ह्यामध्ये तापमानात काहीशी घट. नंदुरबारमध्ये 37°C इतकं तापमान, त्यामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा. जळगावच्या रावेरमध्ये गारपीट आणि पाऊस, तर केळी बागांना याचा तडाखा. मका केळी पिकांनाही फटका. 500 हेक्टरवर नुकसान झाल्याचा कृषी विभागाचा अंदाज. यवतमाळमध्ये काही दिवसांपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस. वादळी वाऱ्यामुळे राळेगावात प्रमोद ओंकार या शेतकऱ्याच्या केळी बागेचं नुकसान. नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी. नांदेडमध्ये पुन्हा जोरदार अवकाळी पाऊस, तर आज आणि उद्या नांदेडला येलो अलर्ट. अवकाळी आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. यवतमाळमध्ये कृषी विभागाचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर. आधारची माहिती चुकल्यामुळे 100पेक्षा जास्त शेतकऱ्यांचं नुकसान. आधार कार्ड क्रमांक चुकल्यामुळे अनेक शेतकरी अनुदानापासून वंचित. सिंधुदुर्गातील कुडाळ तालुक्यामध्ये नारूर गावाला पावसाळ्यात पुराचा धोका, तर गाव नदी तीरावर असल्यामुळे नदीला संरक्षण भिंत बांधण्यात यावी. गावकऱ्यांची मागणी. नांदेडमध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकऱ्यांचा एल्गार. शेतकऱ्यांचा जमीन सीमांकनाला विरोध, तर 15 तारखेला महामार्ग प्रशासनाकडून मालेगाव तालुक्यात पोलीस बंदोबस्तात जमिनीचं सीमांकन होणार. सिंहगडावर परदेशी पर्यटकाला शिव्या शिकवणाऱ्या तरुणांविरोधात गुन्हा दाखल. पुणे ग्रामीण पोलिसांकडून टवाळखोर तरुणांचा शोध. दरम्यान व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गुन्हा दाखल. तर परदेशी पर्यटकाला शिव्या शिकवणाऱ्या तरुणाचा माफीनामा. गुन्हा दाखल केल्यानंतर तरुणांचा माफीनामा समोर. नंदुरबारच्या केलापाणी गावाला रस्ताच नसल्यामुळे तरुणीला झोळीत न देण्याची वेळ, तर आदिवासी भागात समस्यांचा पाढा कधी संपणार, ग्रामस्थांचा सवाल. वाशिम जिल्ह्यामध्ये शिधापत्रिकांची तपासणी सुरू. रेशन कार्डधारकांना वास्तव्याचा पुरावा, उत्पन्नाची माहिती आता दिली जाणार. जालन्यामध्ये शिधापत्रिका धारकांना ई-केवायसीसाठी 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ. 30 तारखेपर्यंत ई-केवायसी न केल्यास रेशन धान्य मिळणार नाही. चंद्रपूरमधील कार्यकारी अभियंता हर्ष बोहरेच्या घरी आढळली 8 लाखांची रोकड, तर न्यायालयाकडून हर्ष बोहरे आणि 2 कर्मचाऱ्यांना पोलीस कोठडी. हर्ष बोहरेच्या घरातील रक्कम एसीबीकडून जप्त. नांदेडमध्ये कर्नाटक राज्यातल्या औराद या आगाराच्या बसचा अपघात. बस चालकाचा ताबा सुटल्यामुळे बस रस्त्यावरून खाली कोसळली, तर 5 ते 6 प्रवासी यामध्ये किरकोळ जखमी. देगलूर हाणेगाव रस्त्यावर अपघात. नंदुरबारच्या शहादामध्ये वाहतुकीच्या समस्यांमध्ये वाढ, तर शहरात अतिक्रमण वाढल्यामुळे वाहतुकीची समस्या दूर करण्याची नागरिकांची मागणी. चंद्रपूरमधील गडचांदूर या शहरामध्ये 2 मित्रांच्या मृत्यूचं गूढ वाढलं. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचं कारण समजणार. 10 तारखेला एकाचा मृतदेह, तर 1 जण बेशुद्ध अवस्थेत सापडला होता. नाशिक महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून खासगी रुग्णालयांची अडवणूक, तर नोंदणी आणि परवाना नूतनीकरणासाठीच्या कामात अडवणूक होत असल्याच्या अनेक तक्रारी. नंदुरबारच्या पातोंडा दहीदुले या रस्त्यावर पशूंवर उपचार करण्यासाठी वापरण्यात येणारा मुदतबाह्य औषध साठा उघड्यावर. संबंधित औषध साठा कोणाचा याची चौकशी पशुसंवर्धन विभागाकडून सुरू. भंडाऱ्याच्या वरठीमध्ये कचरा व्यवस्थापनाच्या जागेचा अभाव. राष्ट्रीय महामार्गालगतच कचरा जाळला जातोय. नागरिकांच्या आरोग्याशी हा खेळ सुरू असल्याच्या अनेक तक्रारी. सोलापूर पुणे महामार्गावर घरगुती गॅसची भीमानगर भागामध्ये सर्रास तस्करी. सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती संजय पाटलांनी तस्करीचा केला पर्दाफाश. टेंभुर्णी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सुरू असलेल्या प्रकाराकडे पोलिसांचं मात्र दुर्लक्ष. दुकानातील चोरीचे प्रकार टाळण्यासाठी हिंगोलीतील पोलीस सतर्क. खरेदीचा बहाणा करणाऱ्या ग्राहकांची चौकशी करण्याचं पोलीस अधीक्षकांचं आवाहन. यवतमाळच्या महागावातील पोस्ट ऑफिसमध्ये 17 लाखांचा अपहार. डाक सहाय्यक विरोधामध्ये फिर्याद दाखल. नागरिकांच्या बचत खात्यातील पैशांमध्ये घोळ घातल्याचा प्रकार समोर.
वर्ध्यात एटीएम कार्डची अदलाबदल करून फसवणुकीचे 2 गुन्हे उघडकीस, तर एटीएम कार्ड, मोबाईल आणि रोख रक्कम असा 28,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. परभणीच्या दस्तापूरमध्ये स्वखर्चातनं शेतरस्ते दुरुस्त, मात्र रस्त्याचं बिल ग्रामपंचायतीने उचलल्याचा प्रकार उघडकीस. शेतकऱ्यांकडून तक्रार दाखल, विकास कामात अनागोंदी कारभार झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप. हिंगोलीतील ग्रामीण भागाच्या रस्त्यांची दुरावस्था, तर मकोडी ते अडोळ या रस्त्यावर मोठमोठे खड्डे, रस्त्याची दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी. नंदुरबारमधील शेवाळी नेत्रंग महामार्गाचं काम पूर्ण, मात्र दुसऱ्या टप्प्याचं काम अजूनही ठप्प. महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचं काम सुरू करण्याची प्रवाशांची मागणी. नंदुरबारच्या 4ही आगारांमधील प्रवाशांची संख्या वाढली, तर इतर राज्यांमध्ये जाणाऱ्या बसेसमध्ये गर्दी. नादुरुस्त बसेसमुळे प्रवाशांचे मोठे हाल, त्यामुळे नवीन बसेसची प्रवाशांना प्रतीक्षाच. हिंगोली मार्केट यार्डमध्ये हळदीच्या भावात 1,000 ते 1,1500 रुपयांची घसरण, तर 16,000 रुपये प्रति क्विंटल दर 1,500 कमी झाला, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली. बीडमध्ये भव्य रांगोळीतनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 32 पदव्यांची माहिती, तर वैजनाथ रेल्वे स्टेशन परिसरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणाची महती दाखवणारी रांगोळी साकारली. वाशिममध्ये रांगोळीतनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा साकारण्यात आली आहे. कलाकार सचिन दामोदर यांनी प्रतिमा साकारली. रांगोळी पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त धुळे शहरात शुभेच्छांचे बॅनर्स, तर अनेक चौकात शुभेच्छा बॅनर्स लावण्यात आलेत. तर महापालिकेकडून बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला सुद्धा रंगरंगोली. मनमाडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीची तयारी आता अंतिम टप्प्यात, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला आकर्षक सजावट. पुतळ्याला सांचीच्या स्तूपाच्या प्रतिकृतीची आकर्षक सजावट. पुण्याच्या मुळशी तालुक्यातल्या वाळेणमधील देवीची बगाडी यात्रा उत्साहात संपन्न. याचवेळी दीपक राघू साठे यांना बगाड्याचा मान. मोठ्या संख्येने भाविकांची इथे उपस्थिती. जळगावच्या पाळधी गावामध्ये मंत्री गुलाबराव पाटलांनी दशामा या भवानीचं नृत्य केलं, तर दशामा भवानी नृत्याचा आध्यात्मिक सोहळा भक्तिभावात पार पडला. सलग सुट्ट्यांमुळे शिर्डीमध्ये साई भक्तांची दर्शनासाठी अलोट गर्दी. सकाळपासूनच साई संस्थांच्या दर्शन रांगा हाऊसफुल. दर्शनासाठी तब्बल 4 ते 5 तासांचा कालावधी. कोकणात वीकेंडमुळे पर्यटकांची गर्दी. मोठ्या प्रमाणात पर्यटक कोकणात दाखल झाल्यामुळे पर्यटन व्यवसायात आता वाढ. आमदार राणा जगजितसिंग पाटलांकडून येडेश्वरीच्या पालखीवर हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पुष्पवृष्टी. लाखो भाविकांनी घेतलं येडेश्वरीच्या पालखीचं दर्शन. कंदलगावचं ग्रामदैवत श्री केदारेश्वर महाराजांच्या यात्रेत भाविकांची मोठी गर्दी. याचवेळी केदारेश्वर, बिरलिंगेश्वर, केदारेश्वर महाराजांच्या भेटीचा सोहळा पार पडला. करमाळा तालुक्यातल्या पांगरे या ठिकाणी भैरवनाथ देवाची यात्राही मोठ्या उत्साहात संपन्न. यात्रेनिमित्त केसाच्या शिंडीच्या साह्यानं 12 बैलगाड्या उठण्याची परंपरा. करमाळा तालुक्यातल्या नागरिकांची या ठिकाणी मोठी गर्दी. नांदेडच्या डोणगावातही कवाड यात्रेचा उत्साह, तर यात्रेनिमित्त काठा कावडीची मिरवणूक काढली. हजारो महिला आणि पुरुष भाविक यात्रेत सहभागी. यात्रेमध्ये वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमांचंही आयोजन. सोलापूरच्या अक्कलकोटचं ग्रामदैवत मल्लिकार्जुन महाराजांची यात्रा उत्साहात संपन्न, तर हर हर महादेवाच्या जयघोषात यात्रेची सांगता. भव्य नंदीध्वज रथोत्सव यावेळी काढण्यात आला. बीडच्या शिरूर कासारमधील संत वामनभाऊ महाराजांच्या नारळी सप्ताहाला प्रारंभ, तर महंत विठ्ठल महाराज शास्त्री यांच्याकडून पुष्पवृष्टी. हजारो भाविकांची सप्ताहाला उपस्थिती. नाशिकमध्ये मडबाथ महोत्सवाचं आयोजन, तर शेकडो नागरिकांनी गाड्यावर थिरकत माती स्नानाचा आनंद घेतलाय. धुळ्यामध्ये कृषी धान्य महोत्सवाला सुरुवात. आमदार राघवेंद्र भदाणेंच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन. महोत्सवाला ग्रामीण भागातील नागरिकांनी दिली भेट. जळगावच्या तोंडापूरमध्ये यात्रेनिमित्त अंबिका देवी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी, तर भाविकांच्या जयघोषानं परिसर दुमदुमून गेला होता. रत्नागिरी नगर परिषदेनं राबवलेल्या घरपट्टी पाणीपट्टी वसुली मोहिमेला यश, तर आतापर्यंत 80% वसुली पूर्ण. 11,23 लाख रुपयांची आतापर्यंत वसुली. परभणी जिल्ह्यातील 5 रेल्वे स्थानकांचा आता कायापालट होणार. रेल्वे विभागाकडून आधुनिकीकरण करण्यासाठी निधी मंजूर. गंगाखेड, मानवत रोड, पूर्णा आणि सेलू स्थानकांचा यामुळे कायापालट होणार. लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर आगारास नवीन 5 बसेस उपलब्ध, तर 10 बसेस भंगारमध्ये मोडीस काढल्या होत्या. नवीन बसेसमुळे ग्रामीण भागातील बससेवा आता सुरळीत होणार.
जालना जिल्ह्यातल्या सरपंच पदाच्या आरक्षणाची अधिसूचना जारी. 389 ग्रामपंचायतींवर महिला राज राहणार. जिल्हा प्रशासनाकडून 68व्या राष्ट्रीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये मनमाडच्या आनंदी सांगळेनं पटकावलं सुवर्णपदक. क्रीडा स्तरातनं आनंदी सांगळे हिचं कौतुक. पुरुष आयोगाच्या मागणीसाठी 19 एप्रिलला आता दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर धरणे आंदोलन करणार. जेंडर इक्वॅलिटी ऑर्गनायझेशन अध्यक्ष आनंद बागडे यांची माहिती. बुलढाण्यामध्ये विधवा घटस्फोटित महिलांचा पुनर्विवाह सोहळा उत्साहात संपन्न. सोहळ्यामध्ये 10 जोडपी विवाहबद्ध झाली. यवतमाळच्या कोर्टा गावामध्ये हनुमान जयंतीचं औचित्य साधून सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन. 6 जोडप्यांचा विवाह संपन्न. आतापर्यंत तब्बल 6500 तरुण तरुणींचा विवाह. पुण्याच्या भोरमधील नसरापूरमध्ये आदिवासींसाठी दाखले वाटप शिबिर. आदिवासींच्या सत्यशोधक बहुजन आघाडीच्या सहकार्यानं हे दाखले वाटप शिबिराचं आयोजन. तहसीलदारांनी भोरमध्ये वृद्धाश्रमात जाऊन वृद्धांची केवायसी पूर्ण करून घेतली. शासनाच्या योजनांपासून हे वृद्ध वंचित राहू नयेत यासाठी हा स्तुत्य उपक्रम. याचवेळी त्यांच्या अडचणी सुद्धा त्यांनी समजून घेतल्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बायोगॅस बांधणीवर नागरिकांचा भर. तर घावनळे या गावातील ग्रामस्थांचा बायोगॅस प्रकल्प बांधण्याचा निर्णय. 35 ते 50 घरांनी बायोगॅसची केली निर्मिती. वर्ध्याच्या तळेगावातील बॅट अँड बॉल या रेस्टॉरंटला आग. तर शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती. हॉटेलमध्ये नातेवाईकांना भेटण्यासाठी पालकमंत्री पंकज भोयर आले होते, तेव्हाच हॉटेलला आग लागल्याची घटना. जळगावच्या अमळनेरमधील कळमसरे या शिवारातील शेतात आग लागल्याची घटना. तर 100 क्विंटल ज्वारीसह चारा आणि शेती साहित्य यामध्ये जळून खाक. अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल. धुळ्याच्या शिंदखेडामधील अजंद्रे बुद्रुक या गावामध्ये गोठ्याला आग लागल्याची घटना. आगीमध्ये गोठ्याचं मोठं नुकसान. अग्निशमन दलाला आग विझवण्यात यश. उरणमध्ये पिरवाडी समुद्रात अडकलेल्या 4 पर्यटकांना वाचवण्यात यश. पर्यटकांना सागर रक्षक दलाच्या मदतनीसांनी वाचवलं. समुद्र किनाऱ्यापासून 300 मीटर अंतराच्या खडकावर पर्यटक अडकले होते. अमरनाथ तहसील कार्यालयानं गौण खनिजाची अवैध वाहतूक करणारा ट्रक पकडला. अधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयामध्ये आणलेला हा ट्रक मालक आणि चालकानं पळून नेल्याचा प्रकार समोर. सीसीटीव्हीमध्ये घटना कैद. नागपूरमध्ये आतापर्यंत 2.25 लाख शेतकऱ्यांनी काढले डिजिटल ओळखपत्र. डिजिटल ओळखपत्र काढल्यामुळे शेतकऱ्यांना विविध सरकारी योजनांचा लाभ घेणं सोपं होणार. केंद्र आणि राज्य सरकारकडून राबवल्या जाणाऱ्या योजनांमधील गोंधळ कमी करण्यासाठी ही योजना सुरू. नागपुरातील पाचपावली परिसरामध्ये जुना उड्डाणपूल बुधवारपासून आता पडणार. तर उत्तर आणि मध्य नागपूरला जोडणारा हा एकमेव पूल पाचपावली परिसरात नवीन उड्डाणपूल आता तयार होणार.